जय हरी. नमस्कार. मी भास्कर माधव मुळे खंडाळी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी मोहगनी विश्व ॲग्रो कंपनीतर्फे माझ्या शेतात 1.5 एकर मोहगनीची लागवड केलेली आहे आणि ती 10 बाय 10 या अंतरावर केलेली आहे आणि 20/1/2020 ही लागवडीची माझी तारीख आहे. आणि त्याच्यानंतर मी लागवड केल्यापासून कमीत कमी आतापर्यंत मी 5 ते 7 हे आंतरपिकं ते जी बंद नाहीत माझी, वांगी, टोमाटा, झेंडू, आत्ता सध्या भोपळा आहे, ह्याच्या आधी पण केलता आणि आता निम्या प्लॉटमध्ये मका बी लावलेली आहे. आणि माझं आंतरपीक दुसरं एक पेरू ही लागवडी केल्यापासून आंतरपीक मी त्यात आहेच. पेरूचे बी माझे पैसे झालेत आणि त्या सगळ्यांना मिळून एकच ड्रीप असे सगळ्यांना टाकलेले आहे आणि त्याच्यापासून माझी पाण्याची बचत झालेली आहे आणि झाडाची जी पोत आहे ती निरोगी आणि एकदम भुसभुशीत असं शेत माझं झालेलं आहे. त्याच्यापासून माझा बी फायदा झालेला आहे. दुसरी गोष्ट, मला कंपनीची माणसं महिन्याला 2 महिन्याला येऊन मला वारंवार भेटून त्याचं काय कमी जास्त सांगतात. त्याच्यामुळं मला त्याचं समाधान आहे आणि मी लागवड केली असं बऱ्याच लोकांना बी सांगतोय. का तर बाबा मला बी ह्याचा फायदा झाला आहे आणि माझं सगळं कुटुंबी ह्याच्यापासून आनंदात आहे. मी पहिल्यांदा लागवड केली आणि लागवड करताना मी एवढं धाडस केलं की मला बरेच लोक गावचे म्हणत होते की ही झाडं लावल्यानंतर तू खाणार काय, हा प्रश्न तर पहिला बरेच वर्ष, 1 वर्ष तर मला पूर्ण असेल. परंतु मी आतापर्यंत ती झाडं लागण्यापासून माझ्या पहिल्यापेक्षा बी जास्त उत्पन्न मला मिळतंय. त्याच्यामुळं त्याचा फायदा मला जास्त झाला आहे आणि गावातल्या लोकांना मी करून दाखवलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना बी वाटायला लागलं हे चांगलं आहे. कारण शेतातला कामाचा खर्च बी कमी झाला, खुरपण कमी झालं. कारण सगळं आता तुम्हाला सुद्धा दिसत नाही, सगळंच येत नाही. कारण ह्याच्यामुळं त्याचं ते सगळाचा बी नायनाट झालेला आहे. त्याच्यामुळं मला आनंद वाटतोय आणि हेच मला तुम्हाला सांगताय. धन्यवाद.